बोल ना काहीतरी. हा आता दोघं समोर आहेत ना, मग त्यांना बोलू दे ना. तू गप्प. मी आणि ही आम्ही फिरायला गेलो होतो. आता यावेळी ही फिरायची वेळ आहे का? आता यावेळी ही काय फिरायची वेळ आहे? नान्या, तू काय माझा एको आहेस का? मी आहे ना विचारायला. गप्प बस. बोल रे. गप. ही आजारी असल्यामुळे पडूनच होती ना घरात, मग कंटाळा येतो. आणि बाहेर चांदणं खूप मस्त पडलं होतं, म्हटलं चला जरा फिरून येऊ. मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणं. हाऊ रोमॅन्टिक. नाही, आमच्या वेळी नव्हती बरं का ही असली थेर. नानू मामा, तुमच्या वेळेस जे काही होतं ते प्रमाण होतं का? आणि तुमच्या काळात नवरा बायकोंच्या प्रेमावर कोणी बंदी घातली होती का? इट्स ओके यार. नवीन लग्न झालंय त्यांचं, वाटलं असेल फिरायला जावं असं, गेले. काय हरकत आहे? काय दादा? हो नाही झालं का सगळ्यांचं बोलून? भाषण झालीये तर प्रत्येकाने आपापल्या खोलीत जा आणि झोपा. चला. विक्रांत, वैताग आलाय मला या सगळ्याचा. खरं तर हे मी तुला आता म्हणायला पाहिजे ना. तू का म्हणशील? तोंड दाबून बुक्क्यांचा मार मला मिळतोय. त्यात सगळ्यांची काळजी, सगळ्यांची काळजी वाहू चेहरे बघून ना उबग आलाय मला. तुला उबग नाही, तुला दडपण येत आहे. तुझ्या घेतल्या जाणाऱ्या काळजीची किंमत नाहीये तुला. विक्रांत, दिस इज सफोकेटिंग. गुदमरल्यासारखं होतंय मला. तुझ्या घेतलेल्या काळजीने जर तू गुदमरत असशील तर हे कुटुंब म्हणजे तुला तुरुंगच वाटत असेल, नाही का? करेक्ट. म्हणूनच पळून गेले मी. आणि पळून जाणार कुठे होतीस तू? माहित नाही. विक्रांत, तुझा हा अडमुठेपणा आहे ना, तुम्हाला भाग पडतोय सगळं करायला. आणि मला सांग, त्या मुलाचं काय करणार आहेस तू नंतर? तू सांभाळणार आहेस? हा? वहिनी, मानसी आले ते बरं झालं नाही. वहिनी, ताटं काढून ठेवलेत मी, जरा फक्त पुसून घ्याल का? मानसी आल्यामुळे ना मोनिकाला जरा सोबत मिळाली. नाही म्हणजे अजून मिसळली नाही ना ती घरात. परवा खीर छान केली होती तिने. पण आणि एक सांगू का? नाही म्हणजे आता हळूहळू जरा स्वयंपाकात लक्ष देणं, पानं घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहेत हे जाणून घेणं म्हणजे शिकायला पाहिजे ना तिने आता. मी ताटं पुसली आहेत. हो. तू कधी आलीस?
अगं मोनिकाशी गप्पा मारायच्या सोडून इथे काय करतेस? नाही ते ताई आणि विक्रांत बोलत होते, म्हटलं डिस्टर्ब कशाला. आणि तसंही मला नुसतं बसून राहायला आवडत नाही, म्हटलं जरा मदत करूया. वा ग वा, आमच्या घरात पाहुणी म्हणून आलीस तू. तुला काय कामं सांगणार आहे मी? हो त्यात काय एवढं. आणि तसंही तुम्ही एकट्या आहात, सांगा ना काय काय करू. अगं नको नको, खरंच काही नको. द्या, मी एक एक गोष्ट घेऊन जाते. बर. मानसी, नाही मगाशी माझ्या तोंडाचा पट्टा चालूच होता, पण काही गैरसमज नको हा करून घेऊस. काकू इट्स ओके. चला आपण आवरून घेऊ, सगळे वाट बघत असते. मी काय मदत करू अजून? मदत कढी बघतेस का जरा? हो. छान वास येतोय. येतोय ना? घ्या पोळ्या. द्या मी वाढते की का. पापड राहिले की काय? अगं बाई पापड राहिले. हा मी आणते. काय पण अगं बाई करणे. काय घेऊन ये? अगं तू कशाला, तू आजच आलीस ना, तू बस. असू दे आई, तिला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टी करायची. आणि मानसी ज्या घरी जाते ना अगदी तिकडचीच होते. हो की नाही मानसी? आणतेस पापड पटकन? हो आणते. बाबा, आज मी म्हणते म्हणून तुमच्या आवडीची बटाट्याची भाजी खायची आणि कोणी तुम्हाला काहीच बोलणार नाही. सून असावी तर अशी. हा? आणि सुनेचा शब्द मोडू नये असं म्हणतात. तू घाल, भाजी घाल अजून. वा, कढी एकदम मस्त झाली. ए बाई, तू का उभी? तू बस ना जेवायला. पाणी नाही आणलं का मी? आणतेचा ते थांब, मी आणते. थँक्यू. काय ग बाई मोनिका, आज तुला झालंय काय? सगळी कामं धडाधड धडाधड करतेस. घरी असताना मी सगळी कामं एकटीच करायचे. हवं तर तुम्ही मानसीला विचारा ना. बरोबर ना मानसी? हो अगदीच. अजून काही आणायचं राहिलं असेल तर राहू दे, तू जेवायला बस. आम्ही आईंसोबतच जेवायला बसू. मानसी, लग्नानंतर ताई बदलली की नाही? नाही, ताईबद्दल आम्हाला माहिती नाही. नाही म्हणजे ते आपल्याला कळेलच ना हळूहळू. पण मानसी मात्र सकाळी स्वतःहून आली होती मला मदत करायला किचन मध्ये. अगं बाई, नाही म्हणजे मला हाक मारायचीस ना, मी आले असते. नाही, लग्नात सुद्धा इतकी एकटी धावपळ करत होती. आजकालच्या मुलींमध्ये असले गुण दिसतात कुठे? बरं वाटतंय. आता सगळ्यांची गप्पांची मैफल जर संपली असेल तर लगेच जेवायला लागा. कोणी सांगितलं तुला चहा आणायला? म्हटलं तुला खाली नको यायला त्यासाठी. काय झालं? अरे बापरे, मळमळत आहे का? कोणत्या गोळ्या घेतेस? या गोळ्या दिल्यात तुला? हो.